रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. मेतके येथे 35 तोळे दागिने चोरीचा छडा, आरोपीस अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. मेतके तालुका कागल येथे बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारची काच फोडून 35 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून तब्बल 53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दावणगेरे कर्नाटक असे आरोपीचे नाव असून पोलिसांच्या वेगवान तांत्रिक तपासामुळे हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी मेतके तालुका कागल येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या कारच्या मागील काच अज्ञाताने फोडून कारमधील पर्समध्ये ठेवलेले सुमारे 29,50,500 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने तसेच हजारो रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी वृषाली विजयकुमार धुमाळ, मूळ राहणार देवगड, सध्या राहणार फुलेवाडी, तालुका करवीर यांनी मुरगुड पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरली. तपासादरम्यान आरोपी वीरेश नागराजप्पा यांचा माग काढत 19 फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्यातील सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून 345.250 ग्रॅम सोन्याचे दागिने, 303.20 ग्रॅम चांदीचे दागिने, 2 मोबाईल, हँडसेट आणि एक कार असा एकूण सुमारे 53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.